आज आपण पाहणार आहोत सेशन 2। तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर बेसिक कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर क्लिक करायचे या ठिकाणी आणि इथे जो व्हिडिओ दिलेला आहे तो संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचा आहे। तो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर बघा आपल्याला बेसिक कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर क्लिक करा आणि याच्यामध्ये जे व्हिडिओ आहे ते सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, लॅपटॉपच्या कर्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही डॅश डॅश वापरू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर लॅपटॉपचे ट्रॅकपॅड आहे। वायरलेस माऊस कॉम्प्युटरला जोडण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते म्हणत आहे। तर काय वापरले जाते बघा, तर USB डोंगल आहे। त्यानंतर बघा डॅश डॅशला कॅमेरा लेन्स असते म्हणत आहे। तर कशाला कॅमेरा लेन्स असते, तर वेबकॅमला असते। डॅश डॅश लॅपटॉपच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला असते म्हणत आहे। तर वरच्या बाजूला लॅपटॉपच्या वेबकॅम असते। जर एकाहून जास्त व्यक्ती लॅपटॉप वापरत असतील तर जेव्हा लॅपटॉप वापरत नसेल तेव्हा तो डॅश डॅश करणे योग्य ठरेल म्हणत आहे। तर याचं उत्तर साइन आउट आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे प्रश्न सोडवणं झालेले आहे। त्यानंतर इथे स्मार्ट टायपिंग स्किलवर क्लिक करा आणि याच्यामध्ये जेवढे काही स्किल्स दिलेले आहे टायपिंगची प्रॅक्टिस ते आपल्याला करून घ्यायचे आहे। तर टायपिंगच्या प्रॅक्टिसवर क्लिक करा, स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपण टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। टायपिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह बटनावर क्लिक करा, ओके करायचं आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस हे दोन्ही करून घ्यायचं आहे। दोन्ही टायपिंगच्या प्रॅक्टिस झाल्यानंतर बघा आपल्याला ऑफिस स्किल्सचे क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर ऑफिस स्किल्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा ऑफिस स्किल्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नॉलेज चेकचे प्रश्न विचारलेले आहेत। तर नॉलेज चेकवर जा आणि त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती टॅब प्रॉपर्टीज विंडोजमधील फाईलचे एक्सटेन्शन दाखवते म्हणत आहे। तर कोणती आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। बघा इथे एक्सटेन्शन आपल्याला शो होत आहे। तर ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। कोणते चित्र क्विक ॲक्सेस एरिया हायलाईट करते म्हणत आहेत। तर क्विक ॲक्सेस एरिया बघा या भागाला म्हटल्या जाते, तर नाव दिलेलं आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट आहे म्हणत आहे। तर नवीन कीबोर्ड शॉर्टकट तयार करण्यासाठी बघा कंट्रोल शिफ्ट आणि N प्रेस करावं लागेल म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। खालीलपैकी कोणत्या चित्रात टास्कबारवरील स्टार्ट बटन दाखवलेले आहे म्हणत आहे। तर चित्र क्रमांक 2 मध्ये दाखवलेलं आहे। तर ते 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही म्हणत आहे। तर डेस्कटॉपचा भाग कोणता घटक नाही आहे बघा यापैकी, तर याचं उत्तर टायटल बार आहे। फोल्डर सिस्टीम तिच्यातल्या डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी तयार होते म्हणत आहे। तर फोल्डर आणि सब फोल्डर मिळून तयार होते, हे त्याचं उत्तर असणार आहे। विंडोज एक्सप्लोरर मधल्या ॲड्रेस बारला डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे। तर त्याला आपण ब्रेड कंबस म्हटले जाते। त्यानंतर सबमिट करा। विंडोज एक्सप्लोररमधील एक शोध बॉक्स आपल्याला कॉम्प्युटरमधील फाईल्स आणि फोल्डर्स शोधण्यास मदत करतो म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा तुम्ही त्यात लिहाल ती नावे आणि महत्त्वाचे शब्द आहे। त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, कॉम्प्युटरमधल्या फाईल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी डॅश डॅश ही एक सोयीस्कर पद्धत आहे म्हणत आहे। तर कशातनी ठेवू शकतो आपण, तर फोल्डर्समध्ये ठेवू शकतो। पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर फोल्डरला नाव द्यायला वापरता येत नाही म्हणत आहे। तर हे स्टार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर बघा आपल्याला ऑफिस स्किल्सवरचे क्वेश्चन सोडवायचे आहे। तर ऑफिस स्किल्सवर जा आणि त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा,
पेंट ॲप्लिकेशन टास्कबारला पिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे, तर कोणता पर्याय आपण निवडू शकतो, तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 4 आहे. टास्कबारमधून एखादा घटक अनपिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. एखादा घटक जंप लिस्टला पिन करण्यासाठी उपयोगी पडणारा पर्याय ओळखा म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. तुमच्या आवडीच्या फाईल्समध्ये प्रवेश करण्यासाठी या लिस्टमधील कोणता सेक्शन म्हणजे विभाग उपयोगी पडतो म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकते म्हणत आहे, तर कोणत्या पर्यायाने आपण फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकते, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. डॅश हा विंडोज 10 मध्ये नेहमी वापरले जाणारे शॉर्टकट प्रोग्राम शॉर्टकटमध्ये ॲड करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर पिनिंग आहे. तुम्हाला आयटेम्स डॅश किंवा डॅश मेनूला पिन करता येतात म्हणत आहे, तर कशाला पिन करता येतात, तर याचं उत्तर टास्कबार आणि स्टार्ट मेनू आहे. डॅश हे एक फाईल मॅनेजमेंट ॲप्लिकेशन आहे ज्यामुळे तुमच्या कॉम्प्युटरमधल्या फाईल्स आणि फोल्डर्स व्यवस्थित ठेवता येतात म्हणत आहे, तर याला आपण विंडोज एक्सप्लोरर म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. कॉम्प्युटर प्रत्येक फाईल एका डॅशने दाखवतो, त्यामुळे आपल्याला ती कुठल्या तऱ्हेची फाईल, उदा म्युझिक फाईल, डॉक्युमेंट अथवा एखादे चित्र हे कळते म्हणत आहे, तर याचं उत्तर आयकॉन्स आहे. नोटपॅड फाईल नेहमी कॉम्प्युटरमध्ये एक्सटेन्शन वापरून स्टोअर केली जाते म्हणत आहे, तर .txt आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ऑफिस स्किलचे क्वेश्चन सोडवणं झालेले आहे. आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. त्यानंतर इथून स्टार्ट करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघा, इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये प्रोसिजर्स या एक अतिशय महत्त्वाचा भाग का असतात म्हणत आहेत, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. फक्त डेटा उपयुक्त नसतो जोपर्यंत म्हणत आहे, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. सीडीवरील वर्तुळाकार मोकळ्या जागामध्ये ट्रॅक चुंबकीय माध्यमातून माहिती साठवली जाते म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. अनइन्स्टॉल प्रोग्राममुळे कॉम्प्युटर हार्ड डिस्कवरील नको असलेले प्रोग्राम्स काढून टाकता येऊ शकतात म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. डेटाची युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्त्वाच्या फाईल परवानगी दिल्यास नष्टही करते म्हणत आहे, तर याचं उत्तर डिस्क क्लीनअप आहे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि शेवटचं बघा, आपल्याला शेवटचा व्हिडिओ आपल्याला 7 सेकंदाचा पाहून घ्यायचा आहे, तेव्हाच आपलं सेशन पूर्ण कंप्लीट सोडवणं होईल.